ओम नमः शिवाय. श्रावण महिना म्हणजे भक्ती, साधना, व्रत, उपवास आणि विशेषत महादेवाची कृपा मिळवण्याचा काळ. या काळामध्ये शिवामूठ हा पूजेसाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय मानला जातो. विशेषत सफेद तीळ शिवाला वाहिल्याने अनेक प्रकारचे दोष, पाप, संकट दूर होतात असे शास्त्र सांगते. शिवामूठ म्हणजे काय? तर शिवामूठ हा शब्द शिव अधिक मूठ एकत्र अर्पण करणे अशा स्वरूपाला वापरला जातो. शिवामुठामध्ये आपल्याला श्रद्धेनुसार हे साहित्य ठेवावे लागते. सफेद तीळ, शुद्ध पांढरे तीळ, बेलपत्र, धतुरेचे फूल, दूध, पाणी, कुंकू, काही ठिकाणी तांदूळ, सुपारी, द्रव्य ठेवतात. ही मूठ सोमवारी किंवा श्रावण महिन्यातील विशिष्ट तिथींना शिवलिंगावर अर्पण केली जाते. शिवलिंगावर सफेद तीळ वाहण्यामागचे खरे कारण म्हणजे सफेद तीळ हे शुद्धता, पवित्रता आणि कर्मफळ शुद्धीचे प्रतीक आहे. याला पापनाशक किंवा ऋणमोचक असेही म्हटले जाते. म्हणजेच जोपर्यंत तिळाने शिवपूजन केले जात नाही तोपर्यंत अनेक जन्मांचे दोष दूर होत नाही. महादेवाला सफेद तीळ वाहण्यामागचे कोणते फायदे आहेत? तर पितृदोष शांती. सफेद तीळ हे पितृतर्पणात वापरले जातात. शिवाला अर्पण केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. 2. ग्रहदोष निवारण. विशेषत चंद्र, राहू आणि केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळते. मानसिक शांती, स्वप्नदोष, अशुभ शकुन दूर होतात. 3. धनसंपत्तीमध्ये लाभ. शिवपिंडीवर तीळ वाहून धनदायक स्तोत्राचे पठण केल्यास संपत्तीमध्ये वृद्धी होते. 4. आरोग्य संपन्नता. जी लोक आजारपणाने त्रस्त असतात त्यांच्यासाठी सफेद तीळ अर्पण केल्याने शरीरातील दोष दूर होतात. 5. विवाह व संतान प्राप्ती. विवाहात अडथळा येत असेल किंवा संतान सुख मिळत नसेल तर सफेद तीळ वाहने अत्यंत उपयुक्त ठरते. आता आपण थोडक्यात पूजाविधी जाणून घेऊया. स्वच्छ स्नान करून शिवालयात जावे. शिवपिंडीला जलाभिषेक करावा. पंचामृत अर्पण करावे. दूध, दही, मध, साखर आणि तूप. नंतर शुद्ध सफेद तीळ मूठभर घेऊन ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करावे. त्यानंतर बेलपत्र, तुळस, फुले व्हावीत. महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्राष्टकाचे पठण करावे. शेवटी आरती करून प्रसाद वाटावा. आता आपण जाणून घेणार आहोत पूजेमागील कथा. पूर्वी एका ब्राह्मणाच्या पित्याने अनेक पापं केली होती. मृत्यूनंतर त्याला यमलोकात यातना भोगाव्या लागल्या. त्याचा मुलगा एक दिवस शिवालयात गेला आणि त्याला एका साधूने सांगितले, शिवपिंडीवर सफेद तीळ वाह आणि तिलहोम कर, तुझ्या पित्याला मुक्ती मिळेल. त्या ब्राह्मणाने संकल्पपूर्वक श्रावण सोमवारी शिवपिंडीवर सफेद तीळ वाहिले. त्या रात्री त्याला स्वप्नात त्याचे पितृदर्शन देऊन म्हणाले, तुझ्या ह्या पूजेमुळे मी यातनामुक्त झालो. आता मी पुन्हा जन्म घेऊन तुझ्या घरी येईन. अशा प्रकारे सफेद तीळ अर्पण केल्याने केवळ स्वतः नाही तर पिढ्यांनाही फायदा होतो. साधकांनो, श्रावण महिन्यातील शिवामुठीमध्ये सफेद तीळ अर्पण करणे म्हणजे स्वतःच्या कर्मशुद्धीसाठी एक प्रभावी उपाय आहे. ही एक सोपी पण अतिशय प्रभावशाली साधना आहे. विशेषत मानसिक आजार, पितृ आणि ग्रहदोष निवारणासाठी याचा उपयोग करावा. मित्रांनो, शिवाची भक्ती आणि तीळ वाहण्याचा विधी केवळ पूजाच नाही तर तो आध्यात्मिक उन्नतीचाही मार्ग आहे. साधकांनो, मी दिलेली माहिती आपल्याला आवडली असल्यास माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव लिहायला विसरू नका.